काही दिवसांपूर्वी बघायला मिळालेली होती आणि त्यामध्ये एक अतिशय मोठं आव्हान खरं तर एकनाथ खडसे यांचं सुद्धा होतं। ओबीसी नेते आणि भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसे यांचा पक्षांतर्गत प्रभाव मोठा होता आणि या संदर्भात जो काही गोंधळ राज्याच्या राजकारणामध्ये झालेला होता तो सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर सोडवलेला होता आणि राज्यातले खरं तर पहिल्या क्रमांकाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सध्या तरी ओळख आहे। कारण मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ संपेपर्यंतच देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिल्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते म्हणून सर्वत्र परिचित झालेले होते। सोशल मीडियावर देखील चांगले फॉलोअर्स देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि राज्यातले महत्त्वाचे आणि पहिल्या क्रमांकाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखले जातात। त्याने आपण बघतोय इथं जमलेल्या सर्व आपण व्यासपीठावर बघू शकतोय चिराग पासवान हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। राजनाथ सिंह असतील, अमित शहा असेल आणि राम मंदिराचं अतिशय महत्त्वाचं कार्य जे आहे ते भाजप सरकारच्या काळात पूर्ण झालेलं आहे आणि यंदा आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी काशीच्या धर्तीवरती गोदा आरती सुरू करण्याचं देखील यावेळेस जो उपक्रम आहे तो देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये पार पडलेला। योगी आदित्यनाथ सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत। नितीन गडकरी ज्यांनी अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणातल्या पहिल्या पावलापासून त्यांना साथ दिलेली होती ते आज देवेंद्र फडणवीस यांच्या या तिसऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुद्धा उपस्थित आहेत। तर आपण बघतोय देशातील सर्वात तरुण महापौर पदाचा विक्रम करणारे देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की तिसऱ्यांदा महाराष्ट्रात भाजप या पक्षाकडून तिसऱ्यांदा शपथ घेणारे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच विक्रम स्वतःच मोडलेले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण बघतोय की आता शपथविधी सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांचा वेळ राहिलेला आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस किती वेळात इथं येतील, नरेंद्र मोदी स्वतः इथं किती वेळात येतील, काय या संदर्भातली अधिकची माहिती? तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत गिरीशचा आवाज पोहोचू शकत नाही। मात्र सध्याची ही दोन अतिशय महत्त्वाची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय। खरं तर साम टीव्हीवरती आपण या संपूर्ण महाशपथविधीचं महाकव्रेज आपण बघतोय। खरं तर शाही शपथविधी हा म्हणावा लागेल कारण सर्व दिग्गज नेते मंडळी असतील, उद्योगपती असतील, याशिवाय कलाकार असतील, सर्वजण आज या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि भव्य दिव्य असा हा शपथविधी सोहळा अगदी काही वेळामध्येच सुरू होणार आहे। मात्र यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। यामध्ये आपण बघू शकतोय माधुरी दीक्षित असतील, याशिवाय सलमान खान, शाहरुख खान अनेक महत्त्वाचे नेते यावेळेस या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहे। मात्र आपण पाहू शकतो 2019 मध्ये खरं तर देवेंद्र फडणवीस यांना एक दुसरा टर्निंग पॉइंट मिळाला होता असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाहीये कारण सेना आणि भाजपची युती तुटलेली होती। तब्बल 161 जागा आल्या तरी सुद्धा युती तुटली आणि त्यानंतर सरकार स्थापन करण्याचं अतिशय मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होतं। मात्र सरकार येणार तर भाजपचंच येणार असं आव्हान त्यांनी स्वतःच पेललेलं होतं आणि त्यांनी यावेळेस सरकार सुद्धा स्थापन केलेलं होतं। मात्र केवळ 72 तासांमध्ये ते मुख्यमंत्री पदावरून उतरलेले होते। मात्र यंदा जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आता ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान होत आहेत। मात्र 105 आमदार त्यांनी एकट्याच्या जीवावरती, एकट्याच्या बळावरती जिंकवून दिलेले आहेत आणि हा विक्रम सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच केलेला आहे। सध्याची दृश्य यावेळेस गौतम अदानी यांची देखील आपण बघतोय आणि त्यांनी यावेळेस शाहरुख खान सोबत त्यांची बातचीत सुरू असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय। मोठ्या संख्येने सर्व कलाकार, सर्व नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस मॉडेलिंग देखील देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आमदार झाल्यावर केली होती आणि तो देखील एक चर्चेचा विषय होता। देवेंद्र